दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन धडकण्याच्या तयारीत आहे। मात्र दुसरीकडे पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। मात्र या घडीला फक्त भारतातच नव्हे तर युरोपातल्या एकूण 11 देशांमध्ये सुद्धा शेतकरी आंदोलन सुरू आहेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। गेल्या वेळप्रमाणे शेतकरी आंदोलन दिल्लीत धडकू नये म्हणून किती मोठा फौजफाटा तैनात झालाय ते या दृश्यांवरून तुम्ही बघू शकता। ही दिल्ली जवळची सिंघू बॉर्डर आहे। पहिल्यांदा 6 रांगेमध्ये सशस्त्र असलेले पोलीस, त्यानंतर 6 ते 7 लेअर पर्यंत कॉन्क्रीटचे ब्लॉक, कॉन्क्रीटच्या ब्लॉक नंतर तारांचं कुंपण, तारांच्या कुंपणानंतर पुन्हा कॉन्क्रीटचे ब्लॉक, त्यानंतर 5 रांगांनी रचलेले बॅरिकेडिंग आणि बॅरिकेडिंग नंतर माल वाहतूक करणारे कंटेनर्स। शेतमालाला आधारभूत किंमत द्या या मागणीसाठी उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलन पुकारलं। 13 फेब्रुवारीला आंदोलक दिल्लीत धडकण्याचा अंदाज होता। मात्र त्याआधीच ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सरकारनं बॅरिकेडिंग केलंय। रस्त्यांवर कॉन्क्रीट ओतून आणि खिळ्यांच्या पट्ट्या ठोकून आंदोलकांचा रस्ता रोखलाय। गेल्या वेळच्या आंदोलनामध्ये पुलांवरचे रस्ते अडवल्यानं शेतकऱ्यांनी नदी पात्रातून ट्रॅक्टर पुढे नेले होते। त्यामुळे यावेळी नदीपात्रात जेसीबीनी मोठे खड्डे केले गेलेत। या आधीच्या आंदोलनाला गालबोट लागलं होतं। दिल्लीत कायदा सुव्यवस्था हाती घेतली गेली होती। त्यामुळे पोलिसांनी यावेळी दिल्ली सीमेआधीच शेतकऱ्यांना रोखलंय। अद्याप तरी आंदोलक दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचू शकलेले नाही। शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य व्हाव्यात, कीटकनाशक बीज यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी, शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ व्हावं, लखीमपूर खेरी घटनेतील पीडित कुटुंबाला आर्थिक भरपाई द्या, दूध, फळं, भाजीपाला यावरचं आयात शुल्क कमी करा, 58 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा। अशा अनेक मागण्या शेतकरी आंदोलकांच्या आहेत। यापैकी काही मागण्यांवर सहमती झाली आहे। मात्र शेतमालाला आधारभूत किंमत यावर तोडगा निघत नसल्याची माहिती आहे। की शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करतोय। मिळतोय का तुम्हाला हमी भाव? भाजपात गेला तर कसा भाव मिळतो बघा। ते परवा अशोक चव्हाण गेले भाजपामध्ये, लगेच राज्यसभा। गद्दार गेले त्यांना मंत्रीपद। दुसरी तुम्ही काय घोषणा देतात? 50 खोके। मग गद्दाराला 50 खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही। हे असं नालायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार आहोत? पंजाब आणि हरियाणाच्या या 2 राज्यांच्या दरम्यान असलेल्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा उद्रेक सर्वाधिक दिसतोय। अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। काही व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलकांनी रस्त्यांवर ठोकलेले खिळे उखडून टाकले। काहींमध्ये सिमेंट ब्लॉकचा अडथळा येऊ नये म्हणून ट्रॅक्टर्स लोखंडी शील्ड बनवलाय। तर काही ठिकाणी पोलीस आंदोलकांमध्ये झटापटीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। आंदोलक शेतकरी नेमके कुठे आहेत ते एकदा समजून घेऊया। ही आहे दिल्ली, हा उत्तर प्रदेश, हे हरियाणा आणि हा पंजाब। इथं आहे डबवाली सिरसा बॉर्डर, या ठिकाणी आहे खैनोरी बॉर्डर आणि या ठिकाणी शंभू बॉर्डर। सध्या सर्वाधिक आंदोलक हे शंभू बॉर्डरवर आहे आणि हरियाणा पंजाब मधील ही बॉर्डर दिल्लीपासून 200 किलोमीटर दूर आहे। दुसरीकडे दिल्लीला गाझीपूर, सिंघू आणि टिकरी या बॉर्डर आहे। पोलिसांनी आंदोलकांना या ठिकाणीच रोखून धरलंय। मात्र तरी आंदोलक दिल्लीकडे आले तर दिल्लीच्या 3ही सीमांवरही बंदोबस्त तैनात करण्यात आला। या घडीला शेतकऱ्यांची आंदोलनं फक्त भारतात होत आहेत असं नाही, तर युरोपात सुद्धा शेतकरी आंदोलनाचं रान उठलंय। फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोलंड, बेल्जियम, नेदरलँड
यासह युरोपच्या 11 देशांमध्ये शेतकरी आंदोलन करतात. फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि जर्मनीची राजधानी बर्लिन यामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ते जाम केले. फ्रान्समध्ये शेतकरी वाढी वेतन, परदेशी शेतीसोबतच्या स्पर्धांमुळे सुरक्षेच्या हमीची मागणी करतात, तर जर्मनीमध्ये डिझेलवरच्या करावरची सवलत बंद केल्यानं शेतकरी आक्रमक झाले. स्पेन, इटली, बल्गेरिया अशा अनेक देशांमध्ये अशी स्थिती आहे. गेल्या जानेवारी महिन्यातही फ्रान्समधल्या शेतकरी आंदोलनानं राजधानीचे सर्व रस्ते बंद केले होते. त्यावेळी काही मागण्यांवर तोडगा निघाला, तर काही मागण्या प्रलंबित राहिल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं. संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.